पुण्यातील मांजरी इथे विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे आणि याच आंदोलनासंदर्भात शिष्टमंडळाशी चर्चा करून झाल्यानंतर नरहरी झिरवळ आणि अशोक उईके हे आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले। यावेळी नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय। तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा असा अजब सल्ला झिरवळ यांनी आंदोलकांना दिलाय। तसंच मी जे आंदोलन करायचो त्यावेळी चोरून खात होतो आणि आंदोलन करत होतो असंही विधान झिरवळ यांनी केलेलं आहे। मात्र हे सांगत असतानाच आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी झिरवळांना देखील उत्तर दिलंय। आम्ही खाऊन पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही तर आले नसते असा टोला विद्यार्थ्यांनी झिरवळ यांना लगावला। दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कुठलाही तोडगा निघालेला नसून शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ ठरलेली आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास प्रदीर्घ बैठक घेतली। चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात असलं तरी उपोषणावर कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही। पहिली माझी कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना। गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो, आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो। साहेब आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते। नाही, असं नाही होत, असं नाही होत। अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात। मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत। मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन, चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण। तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे। दरम्यान विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाच्या अटी आणि शर्तींवरून सुरू असलेल्या उपोषणावर प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाली। 18 आणि 19 तारखेला देखील विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाली होती। बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली। बैठकीत झालेल्या चर्चेचे मिनिट देखील विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे। काही तांत्रिक बाबींसाठी विद्यार्थ्यांनी 2 दिवसांची वेळ दिली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात वसतिगृह प्रवेशाबाबतची एसओपी जाहीर केली जाणार आहे। तसंच बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांची माहिती देखील घेतली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरसमज दूर करावा असं आवाहन उईके यांनी केलंय। मोठी बातमी आपण पाहतोय। विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाच्या अटी आणि शर्तींवरून सुरू असलेल्या उपोषणावर प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाली। 18 आणि 19 तारखेला देखील विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाली होती। बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे। बैठकीत झालेल्या चर्चेचे मिनिट्स देखील विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे। तर काही तांत्रिक बाबींसाठी विद्यार्थ्यांनी 2 दिवसांची वेळ दिलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात वसतिगृह प्रवेशाबाबतची एसओपी जाहीर केली जाणार आहे। तसंच बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांची माहिती देखील घेतली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरसमज दूर करावा असं आवाहन उईके यांनी केलंय। त्या सर्व विद्यार्थ्यांचा पालक म्हणून चर्चा केली असता आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सकारात्मक समर्थन दिलं। सोबतच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण आज 2-3 दिवस आज काही विद्यार्थी बसणार आहे। त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक पॉलिसी तयार होईल। त्या विद्यार्थ्यांचे मत आणि पॉलिसी आल्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये सर्व सचिवांना सचिवासोबत। पुढची बातमी पाहूयात। मनसे नेते अमित ठाकरेंनी मांजरीमध्ये उपोषणासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे। आपली ताकद दाखवल्याशिवाय सरकारला अक्कल येत नाही असं अमित ठाकरेंनी आंदोलकांना यावेळी म्हटलं। हो दादा।